हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल पूनम कोंडब्लॉग्स। तर आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील एका अत्यंत पवित्र अशा ठिकाणी, म्हणजेच कळंब येथील श्री चिंतामणी गणपती मंदिर, जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे। कळंब हे ठिकाण यवतमाळपासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर हजारो वर्ष जुने असून गणेश पुराणात उल्लेख आहे की स्वतः इंद्रदेवांनी श्री चिंतामणी गणपतीची स्थापना केली। मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून जमिनीपासून जवळजवळ 30 फूट खोल आहे। मंदिराला 3 बाजूनी प्रवेशद्वार असून मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला चौमुख गणेश मूर्ती पाहायला मिळते। विशेष म्हणजे ही मूर्ती एकाच दगडापासून बनलेली आहे आणि संपूर्ण भारतातील एकमेव दक्षिणाभिमुख गणेश मूर्ती असल्याचे हे मानले जाते। या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दर 12 वर्षांनी येथे गंगा अवतरते। आख्यायिकेनुसार इंद्रदेवांनी येथे चिंतामणी सरोवरात स्नान करून हजारो वर्षे तपश्चर्या केली। श्री चिंतामणी प्रसन्न झाल्यावर इंद्राने गंगेला येथे अवतरण्याची आज्ञा दिली। जो भक्त या सरोवरात स्नान करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा वर गंगेला मिळाला। 1996 साली येथे गंगा अवतरल्याचे दर्शन लाखो भाविकांनी घेतले होते। येथील उत्सवाची सुरुवात गणेश जयंती अर्थात माघ शुद्ध चतुर्थी पासून होते। रथसप्तमीला दहीहंडी काला आणि महाप्रसाद आयोजित केला जातो। 7 दिवस भागवत सप्ताह, त्यानंतर श्रींची भव्य यात्रा आणि महोत्सव होतो। याच काळात प्रसिद्ध बैलबाजार देखील भरतो आणि दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात। दररोज सकाळी आणि संध्याकाळी येथे महाआरती होते आणि श्री गणपतीला मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जातो। अनेक भाविकांनी येथे येऊन श्रद्धा आणि चमत्काराचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे असे सांगितले जाते। मित्रांनो, कळंब येथील श्री चिंतामणी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून इतिहास, श्रद्धा आणि भक्तीचे अद्भुत केंद्र आहे। जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा। चला, गणपती बाप्पा मोरया।